नियमितपणे लागू शकतात अशा वनस्पती इथं आपण भविष्य काळामध्ये कधी उपलब्ध करून देऊ शकू का? म्हणजे एक आपलं आत्ता पुस्तक तयार आहे, ही पुस्तक आहे, त्याचं प्रकाशन पण झालं. टेरेसवर लावता येतील अशा औषधी वनस्पती शहरी भागासाठी केलं आहे, कारण अजूनही आरोग्य भारतीचं काम शहरी भागात आहे समजा जास्त. ग्रामीण भागात आरोग्य मित्रांचं काम चालतं. बांधावर लावता येतील अशा औषधी वनस्पती आपण आता त्याची एक पुस्तिका लवकरच तयार होत आलेली आहे, ती पण समोर येईल. आणि मग इथं त्याचं मॉडेल दिसल्यानंतर 4 ठिकाणी ते रिप्लिकेट करता येईल की ही वनस्पती इथं आहे, त्याचा उपयोग हा आहे, असं आपल्याला सांगता यायला पाहिजे. आपल्याकडे काही औषधी वनस्पतींची प्रदर्शनी PRA केला होता आपण काही वर्षांपूर्वी, तुम्ही होते त्याला. तिथं ती प्रदर्शनी लावली. त्या प्रदर्शनीमध्ये 28 वनस्पती होत्या. गावातल्या लोकांनी मोजल्या वनस्पती, तिथे ते चित्र होतं आणि त्याची खाली माहिती लिहिली होती. 28 पैकी म्हणले 22 वनस्पती आमच्या डोंगरात आहेत. तुम्ही काय करता? आम्ही कशाला काय करतोय म्हणून. गावात डॉक्टर नाही म्हणून रडारड चालती आणि प्रथमोपचार म्हणून त्या वनस्पतींचा उपयोग होऊ शकतो अशा त्या वनस्पती होत्या. पण आम्हाला त्याचं ज्ञान नाही. वनस्पती कोणाच्या? आमच्या गावातल्या, आमच्या गावच्या डोंगरावरच्या, म्हणजे आमच्या मालकीच्या आहेत ना त्या. म्हणजे आम्हाला आमचा स्व माहीत नाही, स्वतःची ताकद माहीत नाही. ही स्वतःची ताकद माहिती करून द्यायची हा स्वबोध आहे औषधी वनस्पतींमधला. पंचपरिवर्तनमधला एक गोष्ट काय आहे? स्वबोध. हा स्वबोध म्हणजे शेतीतला स्वबोध आहे आणि औषधी वनस्पतींमधला स्वबोध. हा स्वबोध सगळ्यांना व्हावा यासाठी आपण इथं सगळे मिळून काम करणार आहोत. आणि काम करत असताना आपल्याला या जमिनीचे मालक हे सर्वतोपरी सहकार्य करणार आहेत. ते कोण आहेत हे सगळ्यांना माहिती आहेत, प्रकाशजी आणि माधुरीताई संस्था. त्यामुळे आपल्या ज्या काही सूचना असतील त्या आपण अवश्य कळवाव्यात. सूचनांवर आवश्यकतेनुसार या विषयाची जी काही टीम असेल ती निर्णय करेल आणि या ठिकाणी काय करायचं करायला तयार आहेत. तर ते आखती म्हणजे अक्षय तृतीयेपर्यंत पुढच्या वर्षीचं शेतीचं नियोजन करायचं असतं. आपण वर्षभरात काय काय करणार ते ठरवण्याचा दिवस म्हणजे हा अक्षय तृतीयेचा दिवस. आपण बीजपूजन केलं आणि भूमिपूजन केलं. याचं कारण हे आहे की शेतीच्या नियोजनातला सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो बियाणं आणि माती, मशागत. या 2 गोष्टींचा आज आपण विचार करतोय. ज्या बियाण्याचं पूजन आपण केलं ते बियाणं वैशिष्ट्यपूर्ण आहे. परसबागेमध्ये लावता येतील अशा वनस्पती. हजारो एकर शेती लावायची, लागवडीखाली आणायची, न्याव करायचं आणि त्याव करायचं. मोठं नाही, आपण स्वतःपुरतं स्वतः सुरुवात करू. 4 पावलं. माझ्या घराला लागतं असं रासायनिक खतं नसलेलं, कीटकनाशकं नसलेलं असं अन्न पिकवलं जाईल. ते घर जर निरोगी झालं त्या अन्नावर, एक घर आपण गाठलं म्हणजे आरोग्य भारती सांगते ना ते स्वस्थ परिवार, त्या स्वस्थ परिवाराचा एक टप्पा आपण गाठू शकू. परसबागेचं एक मॉडेल इथं उभं करू शकलो आपण तर अनेक जणांना असं वाटेल की माझी घरात लागणारी जी भाजीपाल्याची गरज आहे ना ती माझ्या परसामध्ये मी भागू. असं परसबागेच्या बियाण्यांचं किट बाजारात थेट परसबागेतल्याच बियाण्यांचं किट म्हणून उपलब्ध असतं. त्या बियाण्यांचं आज आपण सगळ्यांनी पूजन केलेलं. त्यामुळं कुठलं तरी बियाणं आणलं काहीतरी केलं असं काहीही यातलं झालेलं नाही. तर योजनापूर्वक आपण पूजन केलेलं आहे. माहिती नसलेल्या देवाचं पूजन नाही आहे. आपण हिंदू आहे आणि हिंदू म्हणून आपण असं समजतो की चराचरात परमेश्वर आहे, तर त्या बीजामध्ये पण परमेश्वर आहे म्हणतोय. तर आम्ही आई म्हणतोय, त्या आईची पूजा आम्ही किती वेळा करतो? रोज सकाळी उठल्यानंतर भूमीच्या पाया पडून मी तुला पाया लावतो. ते काय आता पर्याय नाही ना, चालायला लागतं म्हणून. तर त्याबद्दल आधी माफी मागतो मग उठतो मनुष्य. अशी सजीव आहे आणि माझी आई आहे हा भाव या निमित्ताने रुजला तर औषधी वनस्पती भविष्य काळासाठी जगाला उपलब्ध होऊ शकतील. नाहीतर वैद्यकीय क्षेत्र पण बंद पडायची वेळ येईल. त्यामुळं हा प्रकल्प हा मूलभूत प्रकल्प आहे असं समजावं आणि या प्रकल्पाला सगळ्यांनी सहकार्य करावं.